नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कसे आहेत सगळे? एकदम मजेत. एक्झाम्स एकदम व्यवस्थित चाललेली आहे तुमची सगळ्यांची. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण टाकला होता SYBSC बॉटनीचा पेपर 1 BO 241 प्लांट अनाटॉमी अँड एम्ब्रियोलॉजी. आता आपण टाकतोय बॉटनीचाच पेपर 2 जो की प्लांट बायोटेक्नॉलॉजी आहे. आता याच्यामध्येही आपण अगोदर जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्येच आपण ऍडिशनल काही पेपर्स आता टाकतोय जे प्रिव्हियस इयर्स आले होते. आणि असंही जाणवतंय मला बऱ्याच वेळा टेलिग्राम चॅनल्स वरती मुलांचे पर्सनल मेसेजही येत आहेत की सर बरेच क्वेश्चन्स जे आहेत ते या व्हिडिओज मधून येत आहेत. येतीलच आणि येतच राहतील. अ, हा बॉटनीचे पेपर्स आहेत त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स जे आहेत ते येत राहतील. तुम्ही जर पाहिलं थोडंसं तर फक्त थोडेसे क्वेश्चन्स जे आहेत ते काय होतात चेंज होतात. अदरवाईज जो कन्सेप्ट आपण शिकलेलो आहोत पूर्ण एंटायर सेमिस्टरमध्ये त्याच्यावरती क्वेश्चन्स बनणारच आहे. त्याच्यामुळं आता मी जे पेपर्स तुम्हाला दाखवेल किंवा जे तुम्ही पाहाल या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्येही तुम्हाला समजेल की बरेच क्वेश्चन्स जे आहेत ते काय आहेत रिपीटेड आहेत. ओके. सो थोडाफार त्याच्यामध्ये चेंजेस असतो. कधी इम्पॉर्टन्स विचारतात, कधी ऍप्लिकेशन्स विचारतात. ओके. सो असे काही मायनर चेंजेस करून जे आहेत ते क्वेश्चन्स म्हणजे तुमचे कन्सेप्ट जर क्लिअर असतील, तुम्ही जर ते कन्सेप्च्युअल जर वाचलं असेल, अभ्यास केला असेल, तर डेफिनेटली तुम्ही ते क्वेश्चन्स जे आहेत ते इझिली अटेम्प्ट करू शकता. चला वेळ न घेता आपण बघूया जो पहिला सेट आहे. याच्यामध्ये बघा अतिशय सोपे क्वेश्चन्स आहेत. व्हॉट इज फायटोरेमेडिएशन? एनलिस्ट द टू रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, स्कोप्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी, स्टरलायझेशन काय असतं, प्लांट टिश्यू कल्चर काय आहे आणि एनी टू ट्रान्सजेनिक प्लांट्स. आता इथे थोडंसं बघा जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, झुलॉजीपेक्षा थोडासा हा पॅटर्न वेगळा आहे. कसा? की झुलॉजीच्या पेपरमध्ये आपल्याला ए मध्ये 2 क्वेश्चन्स भेटतात, ऑर ऑप्शन्स भेटतो. पण बॉटनीमध्ये ऑर ऑप्शन आपल्याला भेटत नाही. त्याच्यामध्ये ए आणि बी. ओके. सो दोन्ही आपल्याला जे आहेत ते अटेम्प्ट करायचे. त्याच्यामध्ये ऑर ऑप्शन्स नाहीये आपल्याला. Question 2. A. Describe the somoclonal variations and the haploid productions. Then explain the concept of biodiesel. Explain the applications of the genetic engineering with respect to the abiotic stress tolerance. Write the steps in inoculation. See. त्याच्यानंतर describe the concept of proteomics. Then write the acceptability of the SCP. So SCP वरती बरेच क्वेश्चन्स येऊ शकतात, इम्पॉर्टन्स येऊ शकतात. ठीक आहे. राईट नोट ऑन SCP येऊ शकतं. Then C. Status of the biotechnology in India, microbial remediation, uh, process of hardening in plant tissue culture, importance of SCP, plasmid vectors and bioinformatics. तसंच सेट 2 मध्ये बघितलं आपण डिफाईन्ड बायोटेक्नॉलॉजी. आता मी नेहमी सांगतो की जो आपला सब्जेक्ट असतो त्या सब्जेक्टची डेफिनेशन आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. काल मी म्हटलं होतं की प्लांट अनाटॉमी म्हणजे काय, एरिओलॉजी म्हणजे काय, याच्या डेफिनेशन्स ह्या येतातच, फिक्सच असतात त्या. व्हॉट इज बायोइथेनॉल? एनी टू नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, देन मायक्रोबियल रेमिडिएशन, रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स अँड जिनोमिक्स. इकडे बघा प्रोडक्शन ऑफ SCP फ्रॉम द स्पिरुलिना अँड यीस्ट, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ जिनोमिक्स, जेनेटिक इंजिनिअरिंग विथ रिस्पेक्ट टू द इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंट, कन्सेप्ट ऑफ बायोगॅस, प्रोटोप्लास्ट फ्युजन अँड सोमॅटिक हायब्रिड्स काय असतात याच्याबद्दल तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. देन डिस्क्राईब द व्हेरियस टाइप्स ऑफ कल्चर. देन इम्पॉर्टन्स ऑफ प्रोटीन इन डाएट, मायक्रोप्रोपोगेशन काय आहे, देन इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट बायोटेक्नॉलॉजी, फायटोरिमेडिएशन, बायोडिझेल अँड बायोहायड्रोजन, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. देन सिंगल सेल प्रोटीन म्हणजे अजून इथे SCP वरतीच क्वेश्चन आलाय बघा. राईट एनी टू नेम्स ऑफ द वेक्टर्स युज्ड इन द जेनेटिक इंजिनिअरिंग. देन embryo rescues, bioremediations, ligases and hardening in plant tissue culture. Then what is database and classify the various databases. Biotechnology आहे, so bioinformatics, biotechnologyचे क्वेश्चन्स येतीलच. Then describe the production of secondary metabolites. Explain the methods for whole genome sequencing, then herbicide resistant in detail. Explain the types of renewable and non-renewable energy resources. Then explain the steps of media preparation for tissue culture. Then data retrieval tubes, importance of SCP, biophenols, inoculation, gene cloning techniques, and proteomics.
And the four that is defined biogas, cellular potency, SCP, what is explant, okay? So scopes of biotechnology, bioremediations. Concept of proteomics and its types. Then again, SCP, explain the protoplast fusion and its application. Concept of biodiesel, describe the concept of plant genetic engineering and its application in insect pest resistance. Write the applications of tissue culture and bird production. Scope of biotechnology, inoculation, प्लाझ्मिड वेक्टर, मायक्रोबियल रिमेडिएशन्स. बऱ्याच वेळा क्वेश्चन रिपीट झालेला आहे, हा पण रिपीट झाला आहे, हा पण रिपीट झाला. डेटा अगेन रिपीट, नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आर ऑल्सो रिपीटेड. Then microbial remediations, biotechnology, biofuel, plant tissue culture, explant, industrial products of technology, application of micropropagation, concept of biogas, application of genetic engineering in insect pest. हा जर तुम्ही पाहिला या क्वेश्चन कडे, तर हा क्वेश्चन आतापर्यंत जे आपण जे काही क्वेश्चन पेपर्स बघितले त्याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये रिपीट आहे. म्हणजे याला थोडंसं तुम्ही बघून जा, म्हणजे हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. Then write a technique of translation, describe the concept of genomics, importance of single cell protein. Applications of biotechnology, bioremediations, application of haploid production, importance of protein in diet, restriction enzymes and database. ओके, सो हे जे होते ते आतापर्यंत आलेले क्वेश्चन्स पेपर्स, हे ऍडिशनल क्वेश्चन्स पेपर्स मी माझ्या स्वतःचे टाकलेले आहेत. आता याच्या व्यतिरिक्त जर काही सिलेबस मध्ये राहिला असेल, मला वाटत असेल की बाबा याच्यावरती क्वेश्चन सरांनी बनवलेला नाही, तर तो टॉपिक जो आहे सिलेबस मधला ज्याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला वाटते बनलेला नाही, तर तो जो टॉपिक आहे तो तुम्ही तुमचा रीड करून जावा. ओके, सो जेणेकरून त्या टॉपिकशी रिलेटेड जरी क्वेश्चन आला तरी तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता, कारण की इथे ऑप्शन नाहीये तुम्हाला ऑरला. तुम्हाला डायरेक्ट ए बी सॉल्व्हच करायचा आहे जर तुम्ही चूज केला तर. ओके, त्याच्यामुळे काही कन्सेप्ट राहिले असतील किंवा असं तुमच्या टीचर्सने सांगितलं असेल की हे कन्सेप्ट हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून, तर डेफिनेटली ते टॉपिक्स जे आहेत ते तुम्ही करून जावा. आय होप तुम्हाला एक्झाम जे आहे ती खूप सोपी जाणार आहे. ओके, आणि जर अजून काही तुम्हाला हवा असेल की कुठला सर हा कन्सेप्ट जो आहे त्याच्यावरती नोट्स वगैरे हवे असतील, बायोइन्फॉर्मॅटिक्स किंवा बायोटेक्नॉलॉजी, आय होप तर थोडासा डिफिकल्ट होऊ शकतो, कारण की जर आपण त्याचा नीट अभ्यास केला नाही तर हा सब्जेक्ट थोडासा डिफिकल्ट जाऊ शकतो. बट बायोटेक्नॉलॉजी इज व्हेरी इंटरेस्टिंग बेसिकली. ओके, सो जर काही त्याचा डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा, मी नक्कीच त्याला रिप्लाय देईल आणि नक्कीच तुमच्या परीक्षेच्या अगोदर तुमचे जे इश्यूज असतील, तुम्हाला काही हवं असेल तर सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आता फक्त माझी एकच तुम्हाला हे आहे की तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक करायचं विसरू नका, आणि आपल्या फ्रेंड्सला तुम्ही जर पाहिला असेल, तुमच्या फ्रेंड्सला चॅनल्स बद्दल माहित नसेल तर नक्कीच व्हिडिओ जो आहे तो शेअर करा, आणि आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनल्सवरती तुम्ही जॉईन होऊ शकता, ज्याचं नाव आहे पालुकित. धन्यवाद.